ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये बँकेच्या 21 संचालक पदांसाठी 27 जून रोजी मतदान होणार आहे। मतमोजणी 28 जूनला पार पडेल। कुठलीही निवडणूक होऊ नये, कुठल्याही पद्धतीची निवडणूक होऊ नये याकरता आम्ही सर्वजण, आमचे रांगे साहेब सुद्धा असतील, की सर्वजण त्यासाठी प्रयत्न करत होते। परंतु कदाचित काही जणांची तयारी नसेल आणि त्यामुळे ती निवडणूक त्यावेळी बिनविरोध ठरली नाही। त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये बाबाजी पाटील स्वतः याच्यामध्ये आग्रही होते आणि बाबाजी पाटील हे बिनविरोध निवडून येतात। त्यांचा मुलगा निवडून आलेला आहे। समोरच्या पॅनलनी पण त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे उल्लेख केला की ह्या लोकांनी चांगलं काम केलेलं, तर समोरचे लोक पण जो उल्लेख करत असतील त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये की चांगलं काम केलेलं आहे, म्हणून आम्ही आवाहन केलं जर माघार कोण घेणार असेल आणि बिनविरोध बाकीचे पण जर होत असतील चांगल्या कामामध्ये त्यांचा सहभाग झालाच पाहिजे। जेव्हा तुम्ही बोलता की चांगलं काम ह्याला कोणी केलेलं आहे, बिनविरोध करा आणि चांगल्या कामासाठी मदत करा, आशीर्वाद देतात। हितेंद्र ठाकूर साहेबांनी आम्हाला साथ दिली, त्यांच्या बरोबर अगोदर बऱ्याच जणांनी चर्चा केली, आम्ही सुद्धा सगळ्यांच्या बरोबर केली, शिंदे साहेबांच्या बरोबर चर्चा केली, सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून हा सहकार पॅनल आम्ही एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि आज तुमच्या समोर उमेदवारांची नावं घोषित केलेली आहेत।